काय ग, हल्ली रोज कॉल करतोय तो समीर? काही विशेष? बाबा, काहीही विशेष नाहीये. आणि रोज काय? काल आणि आज तर केला कॉल. रोज काय म्हणताय बाबा? मी कालच सांगितलं तुम्हाला, वी आर जस्ट फ्रेंड्स. अगं ठीक आहे, कळालं. बरं त्याला विचारलं का ते दवाखान्याचं? ओहो नाही, मी विसरले. विचारेन हो. तसंही त्याला सरांनी बाहेरचं काम दिलंय, त्यामुळे तो काही दिवस नसेल ऑफिसमध्ये. अगं पण काय म्हणत होता? आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग. पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 25. अक्षया निघून गेली होती तरीही तो काही क्षण तिथंच बसून होता. त्याला तिचा मुद्दा समजावून सांगतानाही त्याच्या भावना न दुखावता गोड हसून तिनं जे थोडक्यात सांगून दिलेलं त्याने अर्जुनच्या जळलेल्या मनावर एक हलकीशी फुंकर घातल्यासारखंच त्याला फील होत होतं. त्याच्या कठोर वागण्यामागे लपलेल्या अशांत मनाला क्षणभराचा दिलासा मिळाला होता आणि तो त्या क्षणाला प्रसन्न फील करत होता. तसंही त्या दोघांचं बोलणं सकाळी ऐकल्यापासून त्याला त्याच्याही नकळत मनाला असंख्य यातना झाल्या होत्या. आता तीच आतली धगधग शांत झाल्यासारखी वाटत होती. त्याचं जेवण संपून तो उठला आणि आपल्या केबिनमध्ये निघाला. इकडे अक्षयाने आपल्या जागेवर येऊन बाबांना कॉल केला आणि काही वेळ त्यांच्याशी बोलून ठेवून दिला. त्यानंतर समीरलाही करणारच होती, पण बाबांशी बोलताना पुन्हा त्याचा मिस कॉल पडला. मग मात्र तिने लागलीच त्याला कॉल लावला, जो की एका रिंगमध्ये त्याने उचलला आणि तिने हॅलो म्हणण्याआत आता तोच बोलू लागला. अक्षया, फोन का नाही उचलत आहेस तू माझा? मेसेज केला तर मेसेजला रिप्लायही नाही आणि आता तर बिझी लागला. म्हणजे माझ्याशी बोलायचं नाहीये असं काही आहे का? अरे सॉरी, असं काही नाहीये. मगाशी सर होते सोबत म्हणून नाही उचलला आणि जेवताना तुझ्याही आधी बाबांचा फोन कॉल आला होता म्हणून आधी त्यांना केला बस, आणि त्यानंतर तुलाच करणार होते. अरे ओके ओके सॉरी, तो आता नरम आवाजात म्हणाला. तुला काय झालंय समीर? किती चिडचिड करत आहेस? सरांचं वारं लागलं की काय तुला? ती हसली. अरे यार हो, त्यांचंच वारं लागले असं समज. तुला सांगू, मला नाही आवडत आहे यार हे काम. आवडत नाही म्हणून करायचं ठेवता तर नाही येणार आहे ना तुला. ते करावं लागेल. आणि तूच परवा म्हणत होतास ना, बॉस इज ऑलवेज राईट. तोच तर प्रॉब्लेम आहे. हे बर चिल कर. तसंही तुलाच नाही तर मलाही काम दिलंय सरांनी. प्रेझेंटेशनमध्ये त्यांना काही स्लाइड्स टाकून हव्या आहेत. ओ, आता ते तुला सांगितलं का? ओके. बाकी जेवलीस? एकटीच जेवलीस का मग आज? नाही, म्हणजे एकटी होते असं नाही म्हणता येणार. तुला माहिती आज काय झालं? आज कॅन्टीनमध्ये खूप गर्दी होती. मग काय, चक्क सर आले होते माझ्या शेजारी बसायला. ती शेवटचं वाक्य हळूच फोनवर म्हणाली. सर आणि तुझ्या शेजारी? हो का? काही नाही. हे एनिवेज, त्यांचा लंच टाईम संपलाय वाटतं. आता मला जावं लागेल. बोलू नंतर. या चालेल, बाय. म्हणून तिनं फोन ठेवून टाकला आणि पुन्हा तिच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू लागली. अक्षया आज दिवसभर बिझी होती. अर्जुननेही तिला नवीन काम दिलेलं, त्यामुळे तेही अगदी मन लावून करत होती. हातात घेतलेलं काम अगदी तन्मयतेने करायचं हीच तिची खासियत होती आणि म्हणूनच ती ते बेस्ट करू शकायची. तसंही अर्जुनने ते काम करण्यासाठी तिला 4 दिवस दिलेले, त्यामुळे ते काम आजच संपवण्याची तिला घाई नव्हती. ती तिची जायची वेळ होताच घरी जायला निघाली. आजही अक्षया तिने जेवण बनवलेलं ते बाहेर घेत होती. बाबा, येताय ना जेवायला? तिनं जेवण बाहेर घेता घेताच बाबांना आवाज दिला. हो, आलो म्हणत ते उठले आणि हात धुवायला गेले. तिनं तोपर्यंत जेवणाचं सगळं बाहेर घेतलं आणि बाबांची प्लेट तयार करत होती. एवढ्यात तिला कॉल येऊ लागला. आता कोणाचा फोन कॉल येतोय हे पाहायला ती टीव्ही समोर आली. पाहते तर समीरचा कॉल होता. ओह,
हा रोज रोज काय कॉल करतोय. तिच्या रिंग होणाऱ्या फोनकडे पाहत तिचा मनात विचार चाललेला. अगं उचल ना फोन, कधीचा वाजतोय, विचार काय करते आहेस. एवढ्यात बाबांनी आवाज दिला. हो म्हणत तिनं तो उचलला आणि बाबांना जेवण स्टार्ट करायला खुणावलं तर बाबा तिला तुझं होऊ दे असं सांगत होते. हां समीर बोल ना. बघ आज तर अजूनही बाहेर आहे मी. ओ काय सांगतोस. हो तर काय. यु नो वॉट, या सगळ्या एजंट्सना भेट द्यायची म्हणजे कमीत कमी माझा हा आठवडा असाच जाणार बहुतेक. समीर आता सरांनी तुला काम सांगितलंय म्हणजे करावं तर लागेल ना. चिडचिड करून कामात बदल होणार आहे का सांग बरं. हो आय नो, पण माझी होते यार चिडचिड, तुला नाही समजणार. मनासारखं काहीच होत नसेल तर चिडचिड तर होतेच ना. हो समजतंय मला, पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की तू कितीही चिडचिड केलीस तरी तुझं काम चुकणार नाही आहे. मग त्यापेक्षा मन रमवण्याचा प्रयत्न कर ना त्याच कामात. हां करतो तर आहेच ग, आता काही ऑप्शन आहे का. पण वाटलं कोणाशी तरी शेअर करावं तर तेही नाही करायचं का. हां आता तुला आवडत नसेल मी फोन केलेला तर तसं सांग, मला फोन करू नकोस म्हणून. अरे असं कुठं म्हणाले मी, काय बोलतोयस. तिने डोक्यावर हात मारला. मग तेच तर, अगं काम तर चुकणार नाहीच आहे, पण कोणासोबत तरी शेअर केल्यावर बरं वाटतं. आणि आपल्या वाटणाऱ्या माणसालाच आपण शेअर करतो ना. हां काय म्हणालास. त्याच्याशी बोलता बोलता तिचं अधूनमधून लक्ष बाबांकडे होतं, कारण ते त्या दोघांचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत होते. अगं म्हणजे अशा गोष्टी फ्रेंडसोबतच बोलतो ना आपण. मी तर मानतो तुला फ्रेंड, पण तू मानत नसशील तर. ओके ओके कळालं, आणि असं काही नाही आहे, तू करू शकतोस शेअर. बरं जेवलास का, ती विषय बदलत म्हणाली. आता कुठे जेवणार, सध्या एवढं नशीब नाही आहे माझं, आता घरी गेल्यावरच. तू जेवायला बसली आहेस का. आय एम सॉरी मी वेळच पाहिला नाही. नाही आता बसणार होते. बरं ऐक ना, बाबा वाट पाहत आहेत माझी, मी ठेवते आता. हो ओके बोलू नंतर, बाय. या बाय म्हणत तिने फोन ठेवला. आणि एवढा वेळ कान टवकारून ऐकत बसलेल्या बाबांनी आता मात्र लक्ष नसल्याचं दाखवत त्यांचं लक्ष टेबलवर वळवलं. छान जमते हा तुम्हाला. बाबा तुम्ही ना नाटक कंपनीत असायला हवे होते. आता काय झालं, मी काही बोललो का. नाही बोलला नाही आहे तुम्ही काही, पण तुमचं मघापासून काय चाललंय ते पाहते ना मी. आणि जेवायला बसा म्हटलं होतं ना मी तुम्हाला, पण मी काय बोलते हे ऐकणार कोण मग. बसा बरं आता जेवायला. अरे देवा, भाजी पुन्हा गार झाली, आता परत गरम करावी लागेल. अगं राहू दे, खाऊ आजच्या दिवस, तू बस. नक्की राहू दे ना. हो राहू दे. बरं बसते मी, कधीची भूक लागली एकतर. आणि हा मध्येच कडमडला. काय ग, त्या कालच्या मुलाचाच कॉल होता का. हो समीरचा होता. काय हल्ली रोज कॉल करतोय तो, काही विशेष. बाबा काहीही विशेष नाहीये. आणि रोज काय, काल आणि आज तर केला कॉल. रोज काय म्हणताय बाबा, मी कालच सांगितलं तुम्हाला वी आर जस्ट फ्रेंड्स. अगं ठीक आहे कळालं. बरं त्याला विचारलं का ते दवाखान्याचं. ओहो नाही मी विसरले, विचारेन. हो तसंही त्याला सरांनी बाहेरचं काम दिलंय, त्यामुळे तो काही दिवस नसणार आहे ऑफिसमध्ये. अच्छा पण मग काय म्हणत होता तो. काही विशेष नाही हो, त्याला अचानक सरांनी बाहेरचं काम दिलं, त्यामुळे त्याची चिडचिड चालू होती. आय डोंट नो मलाच का कॉल करतोय तो. ती वैतागून फुटफुटली आणि बाबांनी नेमकं तेच ऐकलं. कदाचित हा मुलगा तिच्यात इंटरेस्टेड दिसतोय हे त्यांच्या लक्षात आलेलं. त्यांना बस तिचं कोणाशी तरी सूत जुळावं एवढंच वाटत होतं, पण तिच्याकडून मात्र त्याच्या बाबतीत निरुत्साह दिसत होता. हे पाहून ते आत्ताही गप्प राहिलेले. साहेब जेवण बनवलंय, वाढून देऊ का. सुनीता कामवाली अर्जुनला हॉलमध्ये येऊन सांगत होती. नाही नको मी घेईन नंतर, तो म्हणाला. मग मी निघू का, माझा मुलगा वाट पाहत असेल घरी, लहान आहे तो.
हो ठीक आहे, तो म्हणाला तशी ती घराबाहेर पडली. अर्जुनच्या मनात आता एक वेगळाच भाव निर्माण झाला होता. दिवसभर कामात कितीही व्यग्र राहिलं तरी घरी परतल्यावर तिच्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात रुंजी घालू लागत होत्या. तिचं ते शांत आणि ठाम उत्तर, तिचं लाघवी स्मित आणि सहज संवाद घडलेला तो लंचचा क्षण, सगळं जणू त्याच्या मनात कोरलं गेलं होतं. त्याला जाणवलं की इतक्या वर्षाच्या एकटेपणानंतर कोणीतरी पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात येण्याचा हा संकेत होता. ती एक अशी व्यक्ती होती जी त्याच्या भूतकाळाच्या वेदनांना समजून घेईल, त्याच्या संघर्षाची किंमत जाणेल आणि त्याला पुन्हा एकदा माणूस म्हणून जिवंतता देईल. तिच्या स्मित हास्यात दरवेळी त्याला नवीन ऊर्जा जाणवेल आणि तिच्या मिठीत सगळा त्रास असा चुटकीसरशी गायब होईल. तो विचार करत होता, कदाचित तीच ती व्यक्ती आहे जी त्याच्या रिकाम्या आयुष्याला अर्थ देऊ शकते. पण जोपर्यंत हा पण मध्ये असणार होता त्याला ती मिळणार तरी कशी होती? त्याला ती हवी होती, पण तिला दुसरं कोणी आवडत असेल तर? पण ती त्याच्याबद्दल तसा विचार करत नसेल तर? आणि एक मैत्रीण म्हणूनच तिच्याशी बोलता येईल, पण तीही दुर्वासारखी कधीतरी कोणाशी तरी लग्न करेल म्हणजे तीही जाईलच. खूप सारे पण त्याला छळत होते. नाही समीरसारखा लगेचच तो तिच्या मागे मागे करू शकत होता, कारण तो एक जबाबदार बिझनेसमॅन होता. सर्वात महत्त्वाचं, ती त्याच्याबद्दल काय विचार करते हेच कळणं अवघड होतं. आणि हे शोधायचं एवढंच काम नव्हतं त्याला. एवढ्यात त्याचा फोन वाजला. दुर्वाचा कॉल येत होता. त्याने तो लागलीच उचलला. हां बोल ना दुर्वा. हां आता बोल. काय तुला नाही करावा वाटत ना कॉल? अगं आता केलायस ना तू. हेच तर मी केला, पण तू नाही करणार ना? अगं आता केलायस तर बोल ना यार. हो बोलते, मलाच गरज आहे. आपलं दुपारचं बोलणं मध्येच राहिलंय म्हणून केला. दुर्वा अगं बोललो ना, असं काही नाहीये. ते तू मला सांगू नकोस. कोण आहे ते सांग पटकन आणि खरं खरं सांग. हा दुर्वा यार, कितीदा तोच प्रश्न विचारतेस. सांगितलं ना, खरंच नाही आहे असं कोणी. तो मोठा सुस्कारा सोडत म्हणाला, अर्जुन अरे तुला लहानपणापासून ओळखते मी आणि मला फक्त ऐकायचं आहे, कारण तुझ्या आयुष्यात कोणीतरी असेल तर मला सगळ्यात जास्त आनंद झालेला असेल. म्हणून म्हणते सांग. मी काही लगेच जाणार नाही आहे तिच्याशी बोलायला. आपण बेस्टी आहोत यार. मला तरी सांगू शकतोसच की तू. ती एवढं खोदून विचारत होती आणि आता मात्र तिचं नाव त्याच्या ओठांपर्यंत येऊन थांबलेलं. तिला खरंच सांगून टाकू का? या विचारासह त्याने क्षणभर एक मोठा पॉजच घेतला होता. आजचा भाग इथंच संपलेला आहे. दुर्वा खोदून अर्जुनच्या मनात काय आहे, कोण आहे हे काढून घेईल का? आणि त्याची मदत सुद्धा करेल का? बघूया काय होतंय. अर्जुन तिला अक्षयाबद्दल सांगतोय का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.